उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री तसेच बहुजन समाज पार्टीच्या मुख्य नेत्या मायावती यांच्या विरुद्ध एका अभिनेत्याने आक्षेपार्ह बदनामीकारक व्हिडिओ व्हायरल केल्याने अमरावतीसह संपूर्ण देशातील बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। मायावती यांनी सतत 4 वर्ष उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पदावर कार्य केले आहे। त्यांनी आपल्या बहुजन पार्टीच्या शाखा संपूर्ण देशामध्ये निर्माण केलेल्या आहेत। अशातच अमरावतीचे बहुजन समाज पार्टीचे शहर अध्यक्ष सुदाम बोरकर यांच्या मोबाईलवरती एक व्हिडिओ प्राप्त झाला। त्यामध्ये मुंबई येथील अभिनेता रणदीप हुडा यांनी मुंबई येथील एका खासगी कार्यक्रमामध्ये माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करून अपमानजनक वक्तव्य केल्याचे व्हिडिओ प्राप्त झाल्याने देशातील सर्व बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। यामध्ये रविवारी बोरकर यांनी सर्व बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा परिसरामध्ये बोलावून या घटनेचा त्यावेळी निषेध करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून इरविन चौकामध्ये निदर्शने करण्यात आली। अभिनेता हुडा याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून नारेबाजी करण्यात आली। यासोबतच मायावती यांच्या नावाचा जय जयकार करण्यात आला। काही वेळानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून हुडा यांच्या विरुद्ध तक्रार करण्यात आली। यामध्ये पोलिसांनी रणदीप हुडा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। या आंदोलनामध्ये बसपाचे अमरावती शहर अध्यक्ष सुदाम बोरकर, माजी नगरसेवक दीपक पाटील, सुधाकर मोहोड, जयदेव पाटील, राहुल नगर प्रभाग अध्यक्ष प्रवीण सरोदे, अक्षय भालेकर, राहुल सोमकुवर, प्रवीण गाढवे, विनय पाळन यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते। बहनजी कुमारी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री 4 वेळेस होत्या आणि 4ही वेळेस मुख्यमंत्री असताना बहनजींनी कुठल्याच समाजावर कोणत्याच नेत्यावर टिप्पणी केली नाही। आणि आज बहनजी ही भारतातली आयडल आहे। बहनजी भारतातली आयडल आहे आणि दलिताची मशिया, दलिताचा नेते म्हणून ओळखल्या जात असते संपूर्ण भारतात नव्हे तर पूर्ण जगामध्ये। पण या ठिकाणी स्वतःच्या पब्लिसिटीसाठी स्वतःचं नाव झालं पाहिजे म्हणून रणदीप हुड्डा या व्यक्तीने आमच्या नेत्यावर बहुजनाच्या नेता, दलिताच्या नेता या कलाकाराने, रणदीप या कलाकाराने बहनजीवर अश्लील भाषेमध्ये टिप्पणी केली आणि बोलला। आम्ही आज त्या रणदीपचा, त्या कलाकाराचा आम्ही निषेध करतो। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।